आज असं वाटलं लाडू बनवायला गेले आणि दगड झाला. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज संध्याकाळी बनवायला घेतले होते बेसनचे लाडू आणि हे लाडू माझ्या भावाला मात्र प्रचंड आवडत असतात. जर तू बघत असशील तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करशील. तर थोड्या वेळासाठी मला वाटलं की अरे यार आपलं तर लाडूचं पीठ बिघडले, पण मम्मीला कॉल केल्यावर समजलं जर लाडूचं पीठ व्यवस्थित भाजलं असेल ना तरच तसं आळून येते. मग म्हटलं ठीक आहे चला आपण तर हुशार झालो आणि मस्तपैकी असे 40 लाडू बनवले. आणि मला आज केसांसाठी मेहंदी भिजवायची होती, कारण मी महिन्यातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा ऍटलीस्ट केसांना मेहंदी अप्लाय करते. त्यानंतर संध्याकाळी गिफ्ट्स आलेले आहेत जे की बोनस सोबत येतात, तर ते आम्ही अनबॉक्सिंग करत होतो. आणि इकडे होते चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स, प्लस दुसऱ्या गिफ्ट मध्ये होते 2 केस रोल. त्याची पण क्वालिटी छान होती. सो आज गिफ्ट्स बघून तर मन खुश झालं. थोडेसे त्यातले चॉकलेट एन्जॉय केले मी आणि साहेबांनी. त्यानंतर परत संध्याकाळच्या तयारीला लागलो, कारण मला चकली बनवायची होती. तर इकडे मम्मीकडून चकलीची रेसिपी विचारून घेतली. चकली हा माझ्यासाठी भरपूर म्हणजे जरा जास्त टफ पदार्थ आहे, कारण कुठल्याही पदार्थाला मी न घाबरता करू शकते, पण चकली मला थोडंसं म्हणजे टेन्शनच येते. जर तुम्ही पण माझ्यासारखे असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पण इकडे चकली व्यवस्थित झाले, बट किती म्हणलं तरी आईच्या हातची चव ही आपल्या हातला कधीच येत नाही. तुम्ही जर याच्यासोबत ऍग्री करत असला तर ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. सो इकडे पटपट अशा चकल्या मी करून तर घेत होते, पण या भाजायला इतका वेळ लागत होता की मला रात्री 2 वाजले. तर भेटूया उद्या. बाय.